लूका लिहिलं धडस खबर एक अध्याय. गौरवनीड झालं थियोपिलास आधीचून शिष्युలు त्यांचे डोराभर देखून वाक्य बोधकुल झाली. आम्हाला दिलेच्याने आमच्या मध्ये जरगरे कार्याला गूर्चून अख्ख्याला अर्थम होयेसे दुसरी आधीच लिहुलात. मग्गन मिनसुगा लिहून सुरू केला. तुल्ले सांगून राहिले संगतलू खचिతంగా जरगले म्हणून त्यांत अख्ख्यात आधीचून मिन परीक्षा करून लिहिलं संगत तुले ठाऊक. तुल्ले त्या गूर्चून वर्षानं लिहून धड म्हणत म्हणून घेतला. युधा प्रांतमाचं राजा होलं हेरोदूच्या दिवसनात अभिया मनाच्या गुरुपात जकरिया मनाचं एकलं याजकुड राहिलं. त्यानाची बायल आमचं एनकडचं झालं हारोनूच्या लेकीनात ऐकली. तीम्याचं नाव एलिझाबेथ. याई दोघी प्रभूचे अख्खे आज्ञेलाच्याने न्यायमाचे बाध्यत्याच्याने निंदनाईसं वाचत देवाचे दृष्टेले नियतधार होऊन राहिले. पण एलिझाबेथ गोड्डाडीन होते त्यांले लेकरं नाही रहा आणि त्याई दोघी भरी सलगडसली डोकरी होली. जकरिया त्यानाचे गुरुपाचे वर्षाच्याने देवाचे पुढं याजक धर्म करत राहताने याजकुडाचे पद्धतीच्याने प्रभूचे गुडे बुत्तूर जाऊन ऊद टाकाले त्यानाचं वंत आलं. ऊद टाकातवर पजाचा गुंपू अख्खाई बाहेर प्रार्थना करत राहताने प्रभूचं दूता ऊद टाकाच्या गाद्याचे उजवे पक्क्याले त्यानाले दिसले आले. जकरिया त्यानात देखून भर भिलं. तवर थे दूता त्यांना संग असं म्हटलन, जकरिया भिवू नको, तुझं प्रार्थना ऐकालं. तुझी बायको एलिझाबेथ तुले लेकरात जन्म देते. त्यानाले योहानु मनाचं नाव घालतस. त्यांना प्रभूची नजरीले गोप्पोड होऊन द्राक्षाचं रस हवं सर हवं पिये नाहीसं. त्यानाचे मायेच्या पोटातून जन्मले पाहिजून पवित्र आत्म्याकून भरून राहिलं होऊन इस्रायेलूत जुगजन पजात प्रभू झाले त्यांचे देवाकडे फिरवते. आणि त्यांना बापनाच्या हृदयाला तर लेकरनाकडं अविधेयुलात नियतधारणाचे ज्ञानम अनुसरिंचासाठी फिरवून प्रभूसाठी वाट देखत राहिले. पजात सिद्ध पडाले एलिया प्रवक्ता अंगर गोप्पोड होऊन प्रभूले पुढं जाते. त्यालागी तुल्ले संभ्रम अजून जुग आनंदम येते. त्यांना जन्मल्याले किती जण संभ्रम पडतात म्हटलन. तवर जकरिया कशात धरून मीना तुझ्या गोठीत नमू, मीना डोकर हो, माझी बायलई भर सालाची होय म्हणून ते दूत्या संग म्हटलन. तवर धूता मीना देवाजवळ रवाचं गाब्रिएलू हो, तू संग बोलाले ना, हे धडचं खबर तुले सांगाले देव मात्त धालन. आणि माझे गोठी त्यांच्या दिवसनात जरगतात. तुन त्या गोठीनात नाईनम्माते हे संगतलू जरगाचे दिवसना होगा. तुन बोले नाहीस मुख होऊन राहतस म्हणून त्यांना संग सांगलन. पजा जकरियासाठी वाट देखत राहून देवाच्या गुडेत त्यांना आरस केल्यासाठी आश्चर्य पडली. त्यांना बाहेर आले तवर त्या संग बोले नाहीस राहिल्यासाठी देवाच्या गुडेत त्यांना दर्शनम झालं म्हणून त्याही चवून घेतलात. तवर त्यांना त्यांले साईगा करत मुख होऊन राहिलं. त्यांना सेवा कराचे दिवस पुरागा होले तवर त्यांनाचे घरी गेलं. त्या दिवस होल्यापायी त्यांनाची बायल एलिझाबेथ पाणी घेऊन माणसनात माले राहिलं अवमानम हेडून टाकासाठी मत्त करुणिंचले दिवसनात प्रभूस करलन म्हणून घेऊन 5 महिने कोणाले दिसनाईस राहिले. एलिझाबेथ 6 महिन्याचे पोटाकून राहिले तवर गाब्रिएल मनाचं देवाचं दूता गलिलय प्रांत माटले नजरेतु मनाचे गावात राजा होले दावीदूचे वंश माटलं योसेपू मनाचे एकले माणसासंग शालमुदी होऊन राहिले. कन्यकाजवर देव धालन. ते कन्यकाचं नाव मारिया. ते दूता भुत्तूर येऊन तीम्यात देखून देव तुल्ले दय दाखवलन. तुल्ले शुभम प्रभू तुल्ले संग होऊन हाय म्हणून सांगलन. तीम्या ते गोठीले काहीच तोसे नाहीस. हे शुभमाचं गोट काय म्हणून आलोचना करत राहिले. तवर दूता
मारिया भिवू नको, देवाकून तुन कृपा पोंदलीस. हिगे तुन पाणी घेऊन लेकराचा जन्म देऊन त्यानाले येसू मनाचं नाव घालतस. त्यांना गोप्पोड होऊन सर्वोन्नतुडाचं लेख मना पडते. प्रभू झालं देव त्यानाचं बाप होले दावीदूचं सिंहासन मात त्यानाले देते. त्यांना याकोबूचे अंश मात युगयुगाल येलते. त्यानाचे राज्यमाले अंतम नाही राहे म्हणून तिम्या संघ सांगलन. त्यासाठी मारिया मीन कोणते माणसासंग संबंधम नाईटली हो ना, हे कसं होते म्हणून दूत्या संघ म्हटलन. त्यासाठी दूता पवित्र आत्मा तूवर येते. सर्वोन्नतुडाची शक्ती तुत्त झाकून घेते. ते जन्माचं लेकरू पवित्र होऊन देवाचा लेख मना पडते. आणि तुझी सैरीन झाली एलिझाबेथ सुगा ती म्याचे डोकरपणात एकले लेखात पोटात वाहवताय. गोड्डाडीन मनाचे ती म्याले आत्ता 6 महिने. काहले म्हटल्या देव सांगली कोणती गोट होल्या काही होय नाहीशी राहे नाही म्हणून ती म्या संग सांगलन. त्यासाठी मारिया हिगे प्रभूची दासुराल हो, तुझे गोठीच्याने मल्ले होऊ दे म्हटलन. तिथल्यात दूता ती म्या पैचून गेलं. इतलेक दिवस होल्यापायी मारिया उठून युदय प्रांत माटले डोंगरनाथ राहिले एके गावी लवकर जाऊन जकरिया ते घरात निघून एलिझाबेथुले वंदनम केलन. एलिझाबेथ मारियाची वंदनम म्हटली गोट ऐकताने तिम्याचे पोटाटलं लेकरू गंतुल घातलन. तिथल्यात एलिझाबेथ पवित्र आत्म्याकून भरली होऊन घट्ट अशी म्हटलन, बायकनात तुन आशीर्वादींच बल्ली होस, तुझे पोटाटलं लेक देवींच पडते. माझी प्रभूची माई मा जवळ येणं कशी जरगलं. हिगे तुझी धडशी गोट माझ्या कानात पडताने माझ्या पोटाटलं लेकरू संभ्रमाकून गंतुल घातलन. प्रभू ती म्याले चोवले गोठी जरगतात. त्यालागे नम्मलीतून देवींच्या बल्लीस म्हटलन. ते वगतीत मारिया असं म्हटलन, माझा जीव प्रभूत घनपारस्ताय. त्यांना ते दासुरालचं दीनस्थिती देखून करुणिंचलन. माझा आत्मा माझा रक्षकुड झाले देवात संभ्रपल्लं. सर्वशक्तिमंतुडू मल्ले मोठे कार्याल केलन. त्यालागे अख्खे तरालाची मत धनुराल म्हणतात. त्यानाचं नाव पवित्रम होलो. त्यानाले भिवाच्या नावावर त्यानाचं दया तरतराला होग राहते. त्यानाचे हातनाकून शक्तेत दाखवलन. त्यांचे आलोचनालाचे विषयमात त्यांना गर्विष्ठुलात चेद्रगोडते. सिंहासनाला वरचून बड राहिलेनात खालत पडून धीनुलात बसवते. भुकेकून राहिलेनात धडसे खाण्याकून तृप्ती पडून शाऊलात रित्य हातनाकून धडून दिलन. अब्राहामुलेनं त्यानाचे संतानमाले युगांतम होगा त्यानाचं कनिकरम दाखवाले आद करून घेता म्हणून हांचे एनकडच्या संघ सांगून राहिल्याच्याने त्यानाला सेवकराचे इस्रायेल पजाले सायम केलन. ते होल्यापायी मारिया जवळ 3 महिन्यात तिम्या संघ राहून तवर तिम्याच्या घरी तिम्या फिरून गेली. दिवस भरले तवर एलिझाबेथ लेकरात जन्म दिलन. तवर प्रभू तिम्यावर भरी दया दाखवलन म्हणून तिम्याच्या घरासईची अजून सैरई ऐकून तिम्या संघ संभ्रपल्ली. 8 दिवसादिने त्याई ते लेकराले सुन्नत कराले येऊन बापाचं नावात धरून जकरिया मनाचं नाव त्याले घालायला गेली. तवर त्याची माई तशी नको त्याले योहानु मनाचं नाव घालावा म्हणून सांगलन. त्यालागी त्याई तुझे सैरेनात ते नाव राहिलं कोणीच नसेना म्हणून तिम्या संघ सांगून त्याले कोणतं नाव घालावा म्हणून घेतास म्हणून त्याच्या बापाले सायगल करून हटकला. त्यांना लिव्हाचं पालका अन म्हणून त्याचं नाव योहानु म्हणून लिहिलन. त्यालागी त्याई अख्खे आचार्य पडले. संघस त्यांना तोंड फारून जीभ कदलोन देवात स्तुतींचत बोला लागलं. त्यात धरून त्यांचे घरासैक्षना अख्ख्याले ते संगत लख्खे युदा प्रांत माटले डोंगरनाटले गावनात अख्ख्यात प्रचार झाले.
प्रभूचा हात त्यांनाले संग राहिलं. त्यालागी ते संगतलो ऐकली अख्खी हे लेकरू कसंटलं होतं की म्हणून त्यात त्यांचे मनसू तो थांबून घेतला. आणि त्यांनाचं बाप झालं जेकरिया पवित्र आत्म्याकून भरून असं प्रवचिंचलन. प्रभू झालं इस्रायेलूचं देव स्तुतिंपबडते. त्यांनाचे पजाले दर्शनम देऊन त्यांले विमोचन दिलन. त्यांना हमासाठी रजा होले दावीदूचे अंशमातून గొప్ప రక్షకుడు అత ధాల్లన్ म्हटल्या हांचे पगधारणा पायचून हमत द्वेषिंचाचनाचे अख्ख्याचे हतनातून चुकोन रक्षण दिलन. या गूर्चून त्यांना अद्दिचून त्यांनाचे पवित्र प्रवक्तलाकून सांगोलन. त्यांना हमचे एनकडचे नात करुणिंचलालेन त्यांनाचे पवित्र निबंधनात म्हटल्या आमचं एनकडचं झालं अब्राहम संग त्यांना दिलं गोट आद करून घेवालेन आम्ही पगधारणाचे हातातून सोडवा पडून आमचं वाचन अख्खई भेवून ऐटली होऊन त्यांनाचे सन्निधीत पवित्रांगा नियतीकून त्यांनात सेविंचासाठी हे रक्षण दिलन. अजून ए लेकरा तुन सर्वोन्नतुडाचं प्रवक्त मना पडतस. आमचं देवाचं महावात्सल्य मात धरून त्यांचे पापनात क्षमिंचण्याकून त्यांनाचे पजाले रक्षण ज्ञानम देयेसी प्रभूचे वाटनात सिद्ध पडाले. तुन प्रभूले पुढं चालतस. अंधारात मरण्याच्या अवस्थ्यात बसून राहिल्यानाले उज्वड देवासाठी ते महावात्सल्य मात धरून आमचे पादालात समाधानमाचे वाटेत चालवायचे वर्तन त्यांना हमाले दिवसाचं उज्वडच्याने उज्वड दिलन. योहानो आत्म्यात बड पोंदून त्यांनाच सेवा सुरू कराच दिवसना होगा रणात राहिलं.